Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोटदुखी आणि पोटातील खड्यांवरती असणारे नवीन दुर्बीण उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो सायन्सेस मधून आपल्याकडे आज तज्ञ डॉक्टर आलेले आहेत। तर मी सर्वप्रथम ओळख करून देतोय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर अमित मायदेव सरांची आणि त्याचप्रमाणे डॉक्टर गौरव पाटील सरांची। नमस्कार सर। नमस्कार। डॉक्टर अमित मायदेव सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे। त्यांनी विशेष करून वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल आणि त्याचप्रमाणे केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन नवीन स्वरूपाचे दुर्बीण उपचार विशेष करून पोट विकारांसाठी त्यांनी एकत्रितपणे एका छताखाली सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून दिलेले आहेत। इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो सायन्सेस हे जे पोट विकार केंद्र आहे सर एशियन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर अमित मायदेव सर सध्या चेअरमन म्हणून कार्यरत आहेत या पोट विकार केंद्राचे। आणि त्यांच्याच जोडीने आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर गौरव पाटील सर ज्यांनी विशेष करून MD ही पदवी संपादन केलेली आहे मेडिसिन या विषयामध्ये, पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत तर विशेष करून त्यांनी पोट विकारांमधील उपचारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले हे करत असताना त्यांनी DNB ही पदवी संपादन केलेली आहे आणि त्यांना विशेष करून सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे। दोन्ही डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे विशेष करून इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो सायन्सेस म्हणजेच जे पोट विकार केंद्र आहे सर एशियन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मुंबई या ठिकाणचे हे हेल्पलाईन नंबर आहेत। आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोट विकार असो, पोट विकार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ॲसिडिटी, आम्लपित्त, गॅस, अल्सर हे शब्द नेहमी येतात, पण त्याच अनुषंगाने बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन सारखी समस्या आहे किंवा पोटदुखी ज्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोत, पोटात होणारे विविध खडे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोन झालं किंवा पित्त नलिकेत अलीकडेले खडे, बाईल डक्ट मधले खडे आहेत, पॅनक्रियाटिक स्टोन म्हणजे स्वादुपिंडातले खडे आहेत, त्याच अनुषंगाने आतडेचे आजार म्हणजे कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, IBS सारखे आजार आहेत, काविडी सारखी समस्या असो, लिव्हरचे विविध आजार आहेत, यकृताचे विविध समस्या आहेत, फॅटी लिव्हर असो किंवा लिव्हर सिरोसिस असो किंवा त्याच अनुषंगाने इतरही विविध पोटाचे आजार, खास करून अन्ननलिकेचे आजार किंवा पोटाचे असणारे विविध कर्करोग म्हणजेच कॅन्सर किंवा गुदमार्गाने होणारा रक्तस्राव जो विविध कारणांनी होऊ शकतो ज्याच्यामध्ये पाइल्स फिशर्स फिशुला मुळव्याध भगंदर सारखे आजार सुद्धा येतात। ह्या विविध आजारांसाठी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली आता उपचार उपलब्ध आहेत पोट विकार केंद्रामध्ये, ज्याचे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात। तर कोणत्याही स्वरूपाचा आपल्याला पोट विकार असो आपण निराश होऊ नका, आता अत्याधुनिक स्वरूपाचे दुर्बीण उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत ज्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोत। तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया दोन्ही डॉक्टरांचं। सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये। सर अर्थातच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की आज आपण पोटदुखीविषयी बोलणार आहोत आणि पोट म्हटलं की त्याला एक जादूचा पेटारा किंवा पॅन्डोरास बॉक्स म्हणतात, कारण त्यातनं कोणता आजार निघेल हे सांगता येत नाही, एवढे विविध अवयव ठिकाणी असतात। तर आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? त्याचं काय आहे की पोटामध्ये होणारा त्रास किंवा पोटदुखी ह्याचं निदान करणं हे सोपं नसतं, कारण आता तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे पोट हे जादूचा पेटारा आहे किंवा पॅन्डोरास बॉक्स। त्याच्यामुळे पोटातली पोटदुखी आहे ती कशामुळे नेमकी होते ते शोधून काढणं हे कोडं सोडवल्यासारखं असतं। त्यामुळे आम्ही काय करतो की पेशंट जेव्हा आमच्या केबिनमध्ये येतो तेव्हा पेशंटकडे आधी बघतो आणि नंतर मग पेशंट समोर बसून पेशंटची कंप्लीट डिटेलमध्ये त्याची हिस्ट्री घेतो आणि मग हिस्ट्री घेतल्यानंतर आम्ही मनामध्ये ठरवतो की नेमकी कुठे पोट दुखते। आणि आता आपल्याला इकडे दिसतंय, मी तुम्हाला एक चित्र दाखवतो की आम्ही या पोटाचे वेगवेगळे भाग करतो आणि इथे आपल्याला दिसतंय की वरच्या भागात बेंबीच्या वर जर पोटात दुखत असेल इथे तर ते युजली जठरामुळे दुखणं असतं किंवा बेंबीच्या अवतीभवती जर दुखणं असेल तर ते बरेच वेळेला छोट्या आतडीचं दुखणं असतं, कारण तिकडे छोटी आतडी असते। खालच्या भागात म्हणजे ओटी पोटामध्ये जर दुखत असेल तर ते बरेच वेळेला मोठ्या आतडीचं म्हणजे कोलायटिसमुळे असतं किंवा गर्भाशयाच्या पिशवीमुळे असतं बायकांमुळे किंवा कधीकधी युरिनरी ब्लॅडरमुळे असू शकतं। आणि तसंच उजवीकडे बरगडीच्या खाली जर दुखत असेल तर ते कधीकधी पित्ताशयाच्या पिशवीमुळे किंवा यकृतामुळे दुखत असतं किंवा मोठी आतडी पण तिकडे जाते कोलन। त्याच्यामुळे ह्या 3 अवयवांमुळे दुखण्याची शक्यता असते। उजवीकडे खालच्या भागात जर दुखत असेल तर कधीकधी अपेंडिक्सचं दुखणं असू शकतं, कारण तिकडे अपेंडिक्स असतं। डावीकडे खालच्या भागात कोलायटिस आणि वरच्या भागात परत गॅस्ट्रायटिस म्हणजे आयदर स्प्लीनचे रोग किंवा जठराचे रोग। तर हे आधी आम्ही करतो आणि ते केल्यानंतर मग आम्ही पेशंटला तपासतो आणि मग तपासून बघितल्यावर आमच्या साधारण लक्षात येतं की नेमका कुठल्या अवयवामध्ये हा प्रॉब्लेम आहे।
आणि मग ते साधारण मनामध्ये निदान केल्यानंतर मग आम्ही त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स करतो. म्हणजे काय ब्लड टेस्ट करतो, स्टूल टेस्ट करतो किंवा सोनोग्राफीसारखे आम्ही काही काही टेस्ट करून घेतो. आणि इथे आपल्याला दिसतं आहे की सोनोग्राफीची टेस्ट केल्यावर की सोनोग्राफीमध्ये आपल्याला लगेच ओळखता येतं की आतमध्ये कुठे काही खडे वगैरे आहेत का. एक मुलाचं विवेचन केलं आपल्याला आता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर अमित मायदेव सरांनी की कशा रीतीने पोटदुखीचे रुग्ण किंवा पोटविकारांचे रुग्ण त्यांच्याकडे येतात तेव्हा सुरुवातीला त्यांची तपासणी आणि त्यानंतर अर्थातच सोप्या टेस्टनी जवळपास सर्व पोटविकारांचं निदान होऊ शकतं. अर्थातच पुढे गरज पडली तर विविध दुर्बिणीच्या तपासण्या आणि उपचारही आपल्याला उपलब्ध आहेतच या ठिकाणी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमात या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत पोटांमध्ये असणाऱ्या विविध खड्यांविषयी. आपल्याला विषय अधिक मार्गदर्शन असेल तर जरूर आपण कॉल करा. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो सायन्सेस म्हणजेच पोट विकार केंद्र जे सर एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी आहे. ह्याचे हेल्पलाईन नंबर आहेत. कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो ज्याच्यामध्ये आपल्याला ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आहेच, पण कोलायटिस सारखी समस्या, IBS सारखा आजार, लिव्हरचे म्हणजेच यकृताचे आजार, पॅनक्रियास स्वादुपिंडाचे आजार, गॉल ब्लॅडर स्टोन्स, त्याचप्रमाणे बाईल डक्टमधले स्टोन किंवा त्याच अनुषंगाने पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडाचे स्टोन, ह्या विविध आजारांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे दुर्बीण उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघतात. सर, आपण आजच्या कार्यक्रमामध्ये पोटातील खड्यांविषयी मार्गदर्शन घेत आहोत. तर गौरव सर, एकंदरीतच पोटातील खड्यांविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? तर सामान्य माणसाला जो स्टोन माहिती असतो तो मूतखळा म्हणजे किडनी स्टोन, पण हा स्टोन युरोलॉजी सिस्टीमचा असतो. आमच्या गॅस्ट्रोएंटरॉलॉजी सिस्टीममध्ये सगळ्यात कॉमन आढळणारा स्टोन म्हणजे पित्ताशयाचा स्टोन म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन असतो. आता हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतात हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे स्टोन्स असतात. आता गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असल्यामुळे गॉल ब्लॅडरवर सूज होऊ शकते आणि अशा पेशंटला उजव्या बाजूला बरगडीखाली पोटात दुखतं, बरेच वेळा वेदना होऊन उलटी होतात आणि ताप पण होऊ शकतो अशा पेशंटला. हे पित्ताशयाचे कडे वेगवेगळ्या साईजचे असतात आणि हे गॉलब्लॅडर म्हणजे पित्ताशयाच्या तोंडावर जाऊन अडकून बसतात आणि त्यामुळे गॉलब्लॅडरवर सूज होते आणि ज्याला आम्ही म्हणतो कोलेसिस्टायटिस. तर अशा पेशंटला भरपूर वेदना होतात, उलटी होते आणि अशा पेशंटला ॲडमिट करून अँटीबायोटिक देऊन पुढे जाऊन सर्जरी लागू शकते. पुढे जाऊन हे स्टोन कधी कधी गॉलब्लॅडर सोडून हे पित्ताशयाच्या नळीत जाऊन अडकून बसतात आणि पित्ताशयाच्या नळीमध्ये यकृताचा येणारा जो रस असतो तो अडकून बसतो. त्यामुळे पेशंटला जॉन्डिस म्हणजे कावीळ चालू होते, यकृतावर सूज होते आणि लिव्हर फंक्शन टेस्ट अबनॉर्मॅलिटीज होऊन कोलेंजायटिस सारख्या गोष्टी चालू होतात. तशा पेशंटला लवकरात लवकर ॲडमिट करून आणि ह्याचा इलाज करावा लागतो. पित्ताशय सोडून अजून कॉमन आम्ही बघतो हे स्वादुपिंडाचे खडे. हे स्क्रीनवर तुम्ही जे बघतात हे पॅनक्रियाटिक स्टोन्स आणि इंडियामध्ये पॅनक्रियाटिक स्टोन्स म्हणजे स्वादुपिंडाचे खडे खूप कॉमन आहेत, कारण या आपल्या देशामध्ये स्वादुपिंडाचा जो ज्यूस असतो, जो रस असतो, तो जेनेटिक कंडिशनमुळे तो एकदम गाढा होतो, त्यामुळे हे खडे बनतात. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर गौरव पाटील सरांकडनं की कशा रीतीने विविध प्रकारचे पोटातले खडे असतात. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की डॉक्टर गौरव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो सायन्सेसमध्ये आज पोटविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी आज सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. फक्त ह्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच पोटदुखीविषयी बोलत असताना आता सरांनी विविध प्रकारचे पोटातले होणारे खड्यांचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर स्टोन किंवा पित्ताचे खडे सगळ्यात कॉमन आहेत. आणि पित्ताची पिशवी म्हटलं जातं, ही काढावी लागते बऱ्याचदा. पण ह्याच्यामध्ये काय काय कॉम्प्लिकेशन होतात किंवा कशा रीतीने एकंदरीतच ह्यांचे उपचार होतात पित्ताच्या खड्याचे, काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? हो, काय आहे की पित्ताशयामध्ये होणारे जे खडे असतात ते काय बाहेर निघणं कठीण असतं, कारण पित्ताशयाचं तोंड असतं छोटं, पिशवी असते मोठी. त्याच्यामुळे आपण जसे दुर्बिणीद्वारे खडे काढू शकतो तसे पित्ताशयामध्ये आतमध्ये जाऊन खडे काय काढता येत नाहीत. आणि हे खडे आतल्या आत निर्माण झालेले असतात, ते बाहेरून आत गेलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे याचा इलाज एकच उरतो आमच्याकडे, म्हणजे पित्ताशयाची पिशवीच काढून टाकणं. आणि हल्ली एकच चांगली गोष्ट आहे की पूर्वी कसे आम्हाला चिरफाड करून ती पित्ताशयाची पिशवी काढायला लागायची, गॉल ब्लॅडर सर्जरी, ते हल्ली करायला लागत नाही. आणि आता आपण इकडे आपल्याला आता दिसतंय की आपण जर बघितलं की हल्ली आम्ही याला लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमी असं म्हणतो. म्हणजे ओपन करून काढायच्या ऐवजी ही की होल सर्जरीसारखी आम्ही करतो आणि 2-3 छोट्या दुर्बिणी आतमध्ये घालतो, पित्ताशयाची पिशवी संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणून डिसेक्ट करून घेतो आणि त्या छोट्या कीहोलमधनं ही पित्ताशयाची पिशवी काढून टाकतो. आणि हे जे ऑपरेशन आहे ना ते व्हर्च्युअली पेनलेस असतं, म्हणजे काही दुखतच नाही रुग्णाला.
आणि 1 किंवा 2 किंवा 3 दिवस मॅक्सिमम हॉस्पिटलमध्ये राहून त्याला घरी पाठवण्यात येतं. एका आठवड्यामध्ये हा रुग्ण नॉर्मल काम करू शकतो. त्याच्यामुळे हल्ली पित्ताशयात होणाऱ्या खड्यांनी घाबरून जायचं नाही, पण त्याच्याकडे दुर्लक्ष पण करायचं नाही. कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर पित्ताशयाच्या पिशवीला सूज येते, कधी-कधी ती फुटू शकते, आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. डायबिटीस असेल तर लवकरात लवकर काढून घ्यायला लागते पिशवी. आणि जर खाली हा जर खडा सरकला पित्त नलिकेमध्ये, मग स्वादुपिंडाला त्रास होऊ शकतो, पॅन्क्रियाटायटिस सारखा, किंवा कावीळ होऊ शकते. आणि हे ऑपरेशन सोपं असतं. लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमी म्हणतात. कुठेही न कट करता 2-3 छोटे होल्स करून की होल सर्जरीनी ह्याचा इलाज करता येतो. आपण आता जाणून घेतलं पद्मश्री डॉक्टर अमित मैदवे सरांकडनं की कशा रीतीने गॉल ब्लॅडर स्टोन्सचा किंवा पित्ताशयातील खड्यांचा इलाज करता येतो. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की पोटदुखीचं कारण पित्ताचे खडे हे असतातच, पण त्याच अनुषंगाने इतरही विविध कारणं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ॲसिडिटी, अल्सर, गॅसेस किंवा त्याच अनुषंगाने बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशनसारखा आजार, कोलायटिसची समस्या, अल्सरेटिव्ह कोलायटिसची समस्या ज्याच्यामध्ये रक्तस्राव गुदमार्गाद्वारे होऊ शकतो, किंवा त्याच अनुषंगाने इरिटेबल बाउल सिंड्रोमसारखा आजार, कधी लूज मोशन्स, कधी कॉन्स्टिपेशनसारखी समस्या असते अशा रुग्णांना, कधी डायरिया असतो, पोटात थोडं थोडं दुखत राहतं. त्याच अनुषंगाने लिव्हरचे आजार म्हणजेच यकृताचे आजार, फॅटी लिव्हरसारखी समस्या असो किंवा लिव्हर सिरोसिस असो, पॅनक्रियाटायटिससारखी समस्या, स्वादुपिंड दाह आहे किंवा खडे ज्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोत. पण ह्याच्या व्यतिरिक्त पोटातले विविध कॅन्सर, मग ते अन्ननलिकेचा कॅन्सर असो, जठराचा असो, आतड्यांचा कॅन्सर असो, यकृताचा असो, पॅनक्रियाचा असो, विविध प्रकारचे कॅन्सर पोटामध्ये आढळतात. तर ह्याचं सर्वोत्तम स्वरूपाचं निदान आणि उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो सायन्सेस, जे HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी आहे, गिरगाव या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहेत. आणि हे सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर जरूर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो पण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर गौरव पाटील सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की एकंदरीतच गॉल ब्लॅडर स्टोन विषयी तर सरांनी सांगितलंच, पण हे खडे पुढे सरकले तर कावीळ होऊ शकते असं आपण सांगितलं मगाशी, जॉन्डिस होऊ शकतं. तर ह्याचा इलाज कसा केला जातो? जे बाईल डक्ट मधले किंवा पित्ताच्या नलिकेतले खडे आहेत, काय सांगता येईल? तर पित्ताशयाच्या नळिकेतले जे खडे असतात ते यकृताचा रस ब्लॉक करून जॉन्डिस, कावीळ, फिवर असे पेशंटला त्रास होतो. तर ERCPद्वारा एक दुर्बीण आम्ही पोटात टाकतो. छोट्या आतडीत ती दुर्बीण ठेवून ॲम्प्युल ऑफ वेटरमधून आम्ही पित्ताशयाच्या नळीत जातो. ते एक स्पेशल प्रकारची एक ट्यूब असते, जेणेकरून जो ओपनिंग असतं पित्ताशयाच्या नळीचं ते आम्ही कापून ओपन करून टाकतो. एकदा ते ओपन केलं तर त्यानंतर एक बलून टाकून एकमेकाएक तो खडा आम्ही काढू शकतो. असे हे खडे जसे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, छोटे खडे असते तर ते लगेच निघून येतात, पण काही पेशंटला हे खडे मोठे असतात, 1-1.25 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर एवढे मोठे खडे असतात. तर अशा पेशंटमध्ये याच स्कोपद्वारा आम्ही एक लेझर फायबर टाकून स्पायकोलँजिओस्कोपी आणि लेझर लिथोट्रिप्सी करून हा पूर्ण खडा आम्ही पावडर बनवून मग हे पावडर आम्ही बाहेर काढतो बाईल डक्टमधून. तर ही प्रक्रिया ही पूर्ण एंडोस्कोपीद्वारा, दुर्बिणीद्वारा होते. पेशंटला सकाळी ॲडमिट केलं जातं आणि दुपारी या संध्याकाळपर्यंत ही पूर्ण प्रोसिजर होऊन पेशंटला आम्ही संध्याकाळी पुढच्या दिवशी डिस्चार्ज पण करू शकतो. तर हे जसं तुम्ही बघता, हे सर्वात महत्त्वाचं मला हे तुम्हाला सांगायचं आहे की ह्याच्यात काही चिरफाड नाही. ही सर्व प्रक्रिया पूर्ण दुर्बिणीद्वारा, तोंडातून जाऊन आम्ही हे खडे लेझर टाकून काढू शकतो. ही पित्ताशयाची नळी आम्ही मोठी करू शकतो, बलूननी ती डायलेट करून हे खडे एकमेकाएक बाहेर काढून हे इंटेस्टाईनमध्ये सोडू शकतो. तर ही पूर्ण प्रक्रिया जी होते आमच्या इथे डे केअर सेंटरमध्ये, रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आम्ही हे रोज करतो. त्यामुळे ॲसिडिटी असो, बद्धकोष्ठता असो, स्टोन असो, पोटाचा कर्करोग असो, कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो किंवा लिव्हरचे आजार आहेत, त्याचप्रमाणे पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाचे आजार आहेत, आतड्याचे आजार असोत, विविध स्वरूपाचे अन्ननलिकेचे, जठराचे आजार असोत, आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. फक्त याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने जेव्हा खड्यांविषयी बोलतो तेव्हा जसं मगाशी तुम्ही सांगितलं की पॅनक्रियाज मधले खडे हे भारतात सगळ्यात कॉमन आहेत असं म्हटलं जातं. तर हे जे पॅनक्रियाज मधले खडे आहेत, स्वादुपिंडातले खडे आहेत, त्यांचा इलाज कसा होतो, काय सांगता येईल? हो, कारण पॅनक्रियाजमधले खडे हे पित्त नलिकेतले किंवा पित्ताशयातल्या खड्यांनी एवढे सोपे नसतात. कारण पॅनक्रियाजमधले खडे हे नंबर 1 अतिशय कडक असतात. ते आत पॅनक्रियासच्या रस्त्यामध्ये अडकून बसलेले असतात आणि ते हलवता सुद्धा येत नाहीत. आणि त्याच्यामुळे होतं काय की पॅनक्रियाजला एवढी सूज यायला लागते सारखी की पेशंटला अत्यंत वेदना होतात, पोटात पण आणि पाठीत पण. नुसतं एवढंच नाही की पॅनक्रियासची ग्रंथी कडक व्हायला लागते,
आणि त्याच्यामुळे डायबिटीस होतो आणि पेशंटचं वजन कमी व्हायला लागतं रुग्णाचं, कारण पॅनक्रियाजमध्ये तयार होणारा पचनाचा रस याचं प्रोडक्शनच कमी होऊन जातं. आणि आपल्या देशात याचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे जेनेटिक म्युटेशनमुळे, हे अल्कोहॉलमुळे नाही आहे. पण पॅनक्रियासच्या खड्यांचा आम्ही इलाज डायरेक्टली दुर्बीण घालून हे खडे काढता येत नाहीत. म्हणून आम्ही त्याला काय करतो की त्याला पहिलं बाहेरून शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी नावाची ट्रीटमेंट देतो. आणि ही ट्रीटमेंट वेगवेगळ्या सेंटर्समध्ये नसतेच, कारण हे उपलब्धच नसतं हे यंत्रणा. आणि हे आमच्याकडे आता सध्या आम्ही जे रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये जे यंत्र घेतलेलं आहे, जे मशीन घेतलेलं आहे, ते आशिया खंडातलं पहिलं मशीन असं आहे की ज्यांनी आपल्याला हे पॅनक्रियाजमधले खडे याचा चुरा करता येतो. आता इथे आपल्याला दिसतंय या चित्रावर की हे मध्ये जे दिसतंय ना, हे मशीन आहे. आणि डावीकडे हे खडे चुरा करायच्या आधी हे असे दिसत आहेत आणि उजवीकडे चुरा केल्यानंतर हे असे दिसत आहेत. इकडे आपल्याला दिसतंय की हे खडे कसे रेडिओ ओपेक आहेत, हे कडक दिसत आहेत, हे एक्सरेवर इझिली दिसत आहेत. या कम्प्लिटली याचा 3 मिलीमीटर फ्रॅगमेंटपर्यंत या मशीनचा चुरा केला जातो. आणि हे कसं चुरा करतो, या पेशंटला या मशीनवर या टेबलावर झोपवतो इकडे आणि त्याला थोडंसं झोपेत इंजेक्शन दिलं जातं. आणि ही पिशवी दिसते ना, ही पिशवी पोटाला चिकटते आणि मग ह्या मशीनद्वारे बाहेरून लेझर गायडेड बॉम्बनी या खड्यांचा चुरा केल्यासारखं हे कडक असलेले खडे आम्ही संपूर्णरित्या हे नरम करून टाकता येतात. आणि एकदा काय नरम केले ना की मग आम्ही ह्या पेशंटची ERCP किंवा दुर्बिणीद्वारे प्रोसिजर करतो. आतमध्ये दुर्बीण घातली आणि आता आम्ही हे पॅनक्रियासच्या आतमध्ये गेलो आहे आणि आतमध्ये हा कॉन्ट्रास्ट घातला आहे. हे खडे आपल्याला आतमध्ये दिसत आहेत मोठे मोठे, पण हा सगळा चुरा झालेले खडे आहेत. म्हणून आम्ही हे स्वादुपिंडाचं जे तोंड आहे ते तोंड आम्ही कट करून मोठं करतो आणि नंतर मग ते बलूननी थोडंसं डायलेट करतो आणि मग बलूननी डायलेटेशन केल्यानंतर आतमध्ये एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट टाकून इकडे दिसतंय हे सगळे चुरा झालेले खडे आपल्याला संपूर्णरित्या कुठेही ऑपरेशन न करता हे काढता येतात. हीच प्रोसेस 15-20 वर्षापूर्वी मोठंच्या मोठं पोट कापून हे स्वादुपिंडच्या संपूर्ण उघडून ही करायला लागायचं. पण हल्ली या रुग्णांना आपण अशा प्रकारच्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंटचा फायदा घेता येतो. आणि हेच आमच्याकडे त्याच्यामुळेच आम्ही एक पॅनक्रियासचं एक सेंटरच सुरू केलेलं आहे. कारण आपल्या देशात एवढे पॅनक्रियासचे रुग्ण असतात की ज्यांना पॅनक्रियासचे खडे असतात, ते आता सगळीकडनं माझ्याकडे आमच्या या सेंटरला हे पॅनक्रियासचे खड्यांचे रुग्ण येतात. सर, जाता आता आमच्या प्रेक्षकांना थोडंसं इन्स्टिट्यूटविषयी सांगा, काय सांगता येईल? हो, आता ही जी आमची इन्स्टिट्यूट आहे ती इट्स ऑल अंडर वन रूफ. म्हणजे पोटाच्या सगळ्या वेगवेगळ्या विविध प्रकारच्या रोगांचं निदान करणं आणि इलाज करणं हे सगळं एका छताखाली होतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही त्याच्याकरता क्लिनिक्स चालू केले आहेत की ॲसिडिटी क्लिनिक, कॉन्स्टिपेशन क्लिनिक, स्टोन क्लिनिक, काविळीचं क्लिनिक म्हणजे जॉन्डिस क्लिनिक, कर्करोगाचं क्लिनिक, पॅनक्रियासचं क्लिनिक. आणि नुसतं एवढंच नाही, पण नुसती अत्याधुनिक इलाज नाही किंवा निदान नाही, पण हे सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होईल अशा प्रकारे आम्ही करायचा प्रयत्न केला. आणि हे जे पोटविकार केंद्र आहे रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये, की फक्त मी एकटा नाही आहे, पण माझ्याबरोबर कार्यरत 5 आणखीन अतिशय चांगले तज्ज्ञ आहेत. जिथे माझ्याबरोबर आता डॉक्टर गौरव पाटील बसलेत, तसेच बाकीचे पण आणखीन 4 तज्ज्ञ आहेत की जसे आम्ही एकत्रितरित्या इथे निदान आणि इलाज करत असतो आणि सर्व्हिस देत असतो. आपण आता जाणून घेतलं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर अमित मायदेव सरांकडनं की कशा रीतीने आज सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक स्वरूपाचे हे दुर्बीण उपचार विशेष करून पोट विकारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो सायन्सेस या ठिकाणी हे जे पोट विकार केंद्र सर एशियन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल या ठिकाणी आहे. आणि मला आवर्जून सर्वेक्षणाला सांगायचं की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोट विकार असो ज्याच्यामध्ये ॲसिडिटी, आम्लपित्त किंवा गॅस, अल्सर आहेच, पण त्याच अनुषंगाने कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या आहे आणि हे दीर्घकाळ चाललं तर कधी कधी कर्करोगासारखी समस्या उद्भवू शकते. विशेष करून अन्ननलिकेचा, जठराचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग आहे, लिव्हर कॅन्सर म्हणजे यकृताचा कर्करोग आहे, पॅनक्रियासचा कर्करोग आहे, विविध स्वरूपाचे कर्करोग आहेतच पोटाचे. पण त्याच अनुषंगाने आतड्याचे आजार ज्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे IBS सारखी समस्या आहे. लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर सिरोसिस सारखी समस्या दिसतेच, पण पोटातले विविध खडे ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्त खडे किंवा त्याच अनुषंगाने बाईल डक्टमधले खडे, पित्त नलिकेतले खडे, स्वादुपिंडातले खडे म्हणजे पॅनक्रियासमधले खडे, याविषयी आपण आज मार्गदर्शन घेतलं. ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे, सुरक्षित, आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार उपलब्ध आहेत या पोटविकार केंद्रामध्ये. तर जरूर फोन करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. डॉक्टर अमित मायदेव सर आणि डॉक्टर गौरव पाटील सर, तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.